जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आजचा आपला 50वा दसरा मेळावा। 50 वर्ष ही परंपरा आपण कायम ठेवलेली आहे आणि केवळ 50च नव्हे तर येणारी कित्येक वर्ष ही परंपरा शिवतीर्थावरती अशीच चालू राहणार आहे। विषय खूप आहेत, पण साहजिकच आहे 50वे वर्ष म्हटल्यानंतर येतोय आवाज। 50 वर्षापूर्वीच्या आठवणी मनामध्ये दाटणं साहजिक आहे आणि गेले काही दिवस मनामध्ये या सगळ्या आठवणी दाटतायत। पहिला मेळावा मला अंदुकचा आठवतो। त्यावेळेला असं डी असं काही लफडं नव्हतं। सगळी स्टेजला गच्च चिकटून माणसं बसलेली असायची, तुडुंब भरलेलं मैदान असायचं आत्तासारखंच। आणि तेव्हा मला वाटतं मी इथेच कुठेतरी माच्या मांडीवरती बसून मान वरती करून ही भाषणं ऐकत होतो। आणि यापूर्वी सांगितलेलं आहे की शिवसेनेला 50 वर्ष झाली। 50 वर्ष कशी भरभर निघून गेली आपण सर्व साक्षीदार आहात। पण आम्ही इथे जेव्हा राहत होतो कदम मॅन्शन त्या छोट्याशा घरामध्ये 19 जूनला तो श्रीफळ नारळ वाढवण्यात आला। घरचीच मंडळी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला। त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे थेंब अंगावरती पडले। आजही ते आठवल्यानंतर अंगावरती रोमांच येतात। पण खरंच मनापासून सांगतो की तेव्हा अंगावरती जे काही थेंब उडाले होते तेव्हा मला माझ्या मनातही नव्हतं ते 2-4 थेंब मला एवढं भिजवून चिंब करून टाकतील। ध्यानीमनी नव्हतं की इथे सारा बसलेला मी एक 5-6 वर्षाचा मुलगा उद्या मला कल्पनाही नाही की व्यासपीठावरती येऊन मला मार्गदर्शन करण्याची ही भूमिका पार पाडावी लागणार आहे। आज दसरा म्हटल्यानंतर एक परंपरा असते, शस्त्रपूजन करायचं आणि सोनं म्हणून आपलीच पानं आपल्याला देत देवाणघेवाण करत शुभेच्छा द्यायच्या। ही दरवर्षीची परंपरा आहे। पण माझं भाग्य एवढं मोठं की शिवसेना प्रमुखांनी मला हे तुमच्या रूपातलं खरं सोनं, ही जी काय हे जे काय वैभव आहे हे सोनं मला देऊन गेले। केवढी मोठी पुण्य आहे। आणि मग तुमच्या सगळ्यांच्या साथीने, तुमच्या सोबतीने आणि तुमच्या वरच्या विश्वासाने मी शिवसेना पुढे नेऊन जाणार म्हणजे जाणारच। गेल्या वर्षी 1-2 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या। सगळ्यांना माहिती आहे काय, आता मला पुन्हा ते उघडत बसायचं नाहीये। एकाकी लढलो आपण। समोर कोण होते, काय होते, किती रथी महारथी होते, पण त्यांचा अश्वमेध शिवसेना प्रमुखांच्या मर्द शिवसैनिकांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये रोखला। सर्वत्र कौतुक झालं उद्धवजींचं नेतृत्व माझं नेतृत्व नाही। मी नम्रपणाने ते जे काही यश आहे आणि याच्या पुढचं उद्याचं सुद्धा यश हे तुमच्या चरणी वाहून टाकलेलं आहे, आजच वाहून टाकलेलं आहे। पण विधानसभेच्या वेळेला आपण थोडे गाफील राहिलो होतो। 25 वर्ष मित्र ज्याला मानलं तो एकदम अचानक अंगावर येईल असं वाटलं नव्हतं। समोरून वार करणाऱ्याच्या पाठीमध्ये वार केला जाईल असं कधी वाटलं नव्हतं, पण ते घडलं। मग त्याच्यानंतर सुद्धा मला काय काय झालं, कसं घडलं आताही मला बोलायचं नाहीये। पण आता सुभाष देसाईजी तुम्ही उल्लेख केला, येणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये जिल्हा परिषद असतील, मुंबई महापालिका असेल, ठाणा असेल, सर्वत्र येणाऱ्या महापालिका असेल, मध्ये मध्ये कोणाला तरी फुरफुर येते, युती आम्ही करू किंवा नाही करू,
कदाचित स्वबळावरती लढू. आज त्यांना मी सांगू इच्छितोय की जर अजूनही तुमच्यात फरफरी बाकी असेल तर आज युती तोडा आणि अंगावरती या. माझा वाघाचा बच्चा समोर बसलेला आहे. पाठीकडनं वार करू नका. करणार असाल तर समोरून वार करा. मग आम्ही दाखवून देऊ आमचं सर्जिकल स्ट्राईक कसा असतो तो. आम्ही दाखवून देऊ. पण सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी उगाच जर का कोण मिठाचा खडा टाकत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतो आहे की खरं तुमच्या पक्षातला नेता कोणते आधी तुमच्या प्रादेशिक पक्ष पातळीवरती ठरवा आणि मग अंगावरती कोणी यायचं ते आधी ठरवा. असो, गेले 1, 2, 3 दिवस या आपल्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही, होणार कसा नाही, कोणाची हिंमत आहे या रोखण्याची. गेल्या आठवड्यात पत्रकार काही आले होते, पाऊस पडत होता बाहेर आणि मला विचारलं उद्धवजी यावेळेला मेळावा कुठे होणार, शिवतीर्थावरती होणार का ते NSC आहे तिकडे होणार. म्हटलं का दसरा मेळावा शिवाजी पार्क शिवतीर्थ याच्याशिवाय दुसरी जागा नाही. ही आमचा हा अधिकार आहे, ही आमची परंपरा आहे आणि होणार इकडेच होणार. नाही म्हणे बाहेर पाऊस पडतोय. म्हटलं ठीक आहे, दसऱ्या मेळाव्याला शिवाजी पार्कवरती भेटू आणि त्याप्रमाणे आज आपण भेटतोय. याचं कारण असं की आमच्या मनामध्ये कोणतेही पाप नाहीये. आम्ही कोणाचं वाईट चिंतित नाही. आम्ही स्वतःहून कोणाच्या अंगावर जात नाही. पण अंगावर आला तर मात्र आम्ही लेचे पेचे शिवरायचे नाव घेऊन शेपट्या घालणारे आम्ही नाही आहोत. आम्ही वाघाचे बच्चे आहोत. आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य असं आहे, कित्येक जणांना माहिती नसेल, कदाचित जगामध्ये एकमेव उदाहरण असं असेल की हे शिवतीर्थ, हे दसऱ्या मेळाव्याचं व्यासपीठ, हे व्यासपीठ हे केवळ शिवसेना प्रमुखांना शोभून दिसतं, दुसऱ्या कोणाला नाही. आणि शिवतीर्थावरून इतिहास घडवला. एक योगायोग म्हणतो तो हाच आहे की बाहेर एक पाठी आहे आणि त्या पाठीवर स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि ती पाठी वाचल्यानंतर लक्षात येतं की हे मैदान आणि ते मैदान गाजवणारा नेता हे एकाच साली जन्माला आले, 1927 साली. हे विशेष आहे. नेता आणि मैदान हे एका वर्षी कसे काय जन्माला येऊ शकतात. शिवाजी पार्क हे 1927 साली त्याच्यावरती लिहिलेलं आहे. हा एक नुसता योगायोग म्हणून सोडून नाही द्यायचा. त्याच्यानंतर घडलेला इतिहास हा एवढा जो काही मर्द इकडे जमलेला आहे, 50 वर्षापूर्वी जो काही मेळावा झाला तो मेळावा असा तसा नव्हता. बलिदान करून संघर्ष करून मिळवलेली मुंबई मराठी माणसाच्या हातातून सुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मराठी माणसाचा कोणी वाली राहिला नव्हता आणि त्याच वेळेला हातामध्ये शिवरायाचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा पवित्र भगवा घेऊन शिवसेना प्रमुखांनी इथूनच ती डरकाळी मारली आणि त्या डरकाळीचं मोठं भव्य विश्वरूप हे माझ्यासमोर आज उभं आहे. आज सुद्धा किती विषय घ्यायचे, काय घ्यायचं, किती बोलायचं. गेल्या वर्षी आपण भेटलो होतो, विषय तेच होते. दरवर्षीप्रमाणे इकडे रावण दहन होईल. एक परंपरेप्रमाणे आपल्याला बरं वाटावं म्हणून सगळी जी काही इडापिडा असेल आणि सगळ्या संकटाचं, विघ्नांचं एक प्रतीक म्हणून आपण त्या रावणाचं दहन करतो. ते या सभेनंतर सुद्धा होणार आहे. पण मुळामध्ये प्रश्न हा आहे की या रावणाचं दहन आज केल्यानंतर खरा जो रावण आहे अनेक तोंडाच्या समस्यांचा, त्या रावणाचं दहन करणारा कोणीतरी राम माझ्या या हिंदुस्थानामध्ये जन्माला येणार आहे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये. सगळे प्रश्न तसेच आहेत. नुसतं आपलं एक प्रतीक म्हणून सोना म्हणून आपट्याची पानं वापरायची आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून एकमेकाला आपटा. शस्त्रपूजन करायचं, हे केलं शस्त्रपूजन. किती दिवस नुसतं फुलं वाहत बसायची शस्त्राला. ती शस्त्र सुद्धा म्हणत असतील की अरे कधीतरी काढ ना मला बाहेर, गंजत चाललो मी. आणि एक गोष्ट खरंच अभिमानाची आहे की बऱ्याच वर्षानंतर का होईना आपल्या हिंदुस्थानी फौजेने आणि आपल्या सरकारने सुद्धा
पाकिस्तानला त्यांच्या हद्दीत, त्यांची हद्द नाही खरी, आपलीच हद्द आहे, आपलंच घर आहे ते पाक व्याप्त काश्मीर, पण ती सीमारेषा पार करून चांगलं ठोकून काढलं. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या भारतीय सैन्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सुद्धा जाहीर अभिनंदन करतोय. मोठं कर्तृत्व गाजवलं त्यांनी. आजपर्यंत नुसतं आपण चर्चा, खलिते, निषेध यापुढे केलं तर याद राखा, हे असे ढिगारे झाले होते, ते रद्दीच्या दुकानात सुद्धा त्याला किंमत येणार नाही. पण मर्दासारखं उत्तर दिलं. मी स्वतः मोदींना फोन केला आणि त्यांना सांगितलं, नरेंद्र भाई बस यही नरेंद्र भाई आम्ही चाहिए. हा, हेच नरेंद्र मोदी पाहिजेत, हेच पंतप्रधान आम्हाला पाहिजेत. याचा अर्थ असा नाही की लगेच बाकी सगळं काही विसरून आम्ही त्यांच्या कच्छेपी लागलो, नाही. पण जे चांगलं केलं ते चांगलंच केलं. हे चांगलं आहे, चांगल्याला चांगलं म्हणणं एवढं मोठं मन आमच्याकडे आहे, एवढं कोतं मन आमच्याकडे नाही आहे की चांगलं केलं तरीही वाईट आणि वाईट केलं तर आणखीन वाईट. नाही, असं नाही आहे. जे चांगलं ते चांगलं. पण नुसतं सर्जिकल स्ट्राईक करून थांबू नका. आता आजच वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की पंतप्रधान आणि सगळे जे काही शस्त्र पुरवठा करणारे निर्यातदार किंवा उत्पादक आहेत त्यांना सांगितलं तयार राहा. मोदीजी, आता अशी कारवाई करा की पाक व्याप्त काश्मीर नाही, पाकिस्तान सुद्धा हिंदुस्तान म्हणून जगाच्या पाठीवरती ओळखला गेला पाहिजे. आहे एवढी हिंमत, एवढी धमक आपल्या सैन्यामध्ये नक्की आहे. पण ती धमक दाखवणारा आणि त्यांना जा पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे बोलणारा कोणतरी पाहिजे. गेल्या काही दिवसापूर्वी आपले हवाई दल प्रमुख जे बोलले की आजपर्यंत लष्कराचा पुरेपूर उपयोग जर का केला असता तर पाक व्याप्त काश्मीर शिल्लकच राहिला नसता. आपलं सैन्य दलाचं मनोबल आणि बळ एवढं मजबूत आहे की पाकिस्तानला नेस्तनाबूत कधीच करून टाकलं असतं. पण हे सगळं होत असताना संताप कुठे येतो? सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती ही सैन्याच्या एका जबाबदार अधिकाऱ्याने आपल्याला दिली. ज्या वेळेला आपण टीव्ही लावला तेव्हा अचानक समोर आलं ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज म्हटल्यानंतर धस्स होतं पोटामध्ये. आता आणखीन कुठे झाला अतिरेकी हल्ला? पण ती ब्रेकिंग न्यूज खरोखर पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी होती. आणि त्या अधिकाऱ्याने माहिती दिली की काल रात्री आम्ही असं केलेलं आहे म्हणून. आणि मग तमाम जनता, हिंदुस्थानातली जनता स्वतःच्या व्यथा वेदना बाजूला ठेवून एका वेगळ्याच बेहोशीमध्ये धुंद होऊन गेली की अरे आपल्यामध्ये सुद्धा कोणतरी मर्द आहे. आणि हे चांगलं ऑपरेशन म्हणा किंवा ही चांगली कारवाई झाल्यानंतर म्हणा, काही सडक्या मेंदूची माणसं जी आपल्याकडे आहेत, मग ती काँग्रेस असेल आणखीन कोणी असेल, राहुल गांधी सुद्धा रक्ताची दलाली हा शब्द तुमच्याकडे, तुम्हाला शिकलात कुठून तुम्ही? बोफोर्समधून शिकलात का दलाली कशी करतात आणि कशाची करतात? पण ज्या कोणी, मग ते काँग्रेसवाले असतील किंवा आणखीन कोणी असतील, फिल्म कलाकार असतील किंवा आणखीन कोणत्याही क्षेत्र असतील, मला परवा नाही, ज्यांनी या सर्जिकल स्ट्राईकवरती शंका उपस्थित केल्या किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन हे सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत, हे खोटं आहे बोलणारी माणसं, ह्यांचे मेंदू हे सडके मेंदू आहेत आणि ह्यांच्या धमन्यांमध्ये भारत मातेचं रक्त नाही तर लाहोर आणि कराचीचं गटाराचं पाणी वाहतंय. ही घाण आपल्याला उचलून फेकून द्यायची. तुम्ही करा ना, नरेंद्र मोदींवरती टीका करा, आम्ही करतो. ज्या गोष्टी त्यांच्या पटत नाहीत आणि पटणार नाहीत, ज्या पटलेल्या नाहीत त्याच्यावरती आम्ही टीका केलेली आहे. आणि याही पुढे जर एखादी गोष्ट त्यांची आम्हाला पटली नाही तर सगळ्यात आघाडीवरती शिवसेना असते आणि यापुढेही राहील. ती केवळ विरोधाला विरोध म्हणून नाही, तर तुम्ही जे करता आहात ते या माझ्या मायबाप जनतेच्या विरोधातलं आहे म्हणून आम्ही टीका करतो. पण मोदींना टीका करताना तुम्ही सैन्यावरती अविश्वास दाखवता. सैन्यावरती अविश्वास कसा दाखवू शकता? कधीतरी बघितलेच सैनिक कसा तिकडे लढत असतो? बरं, दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आता सगळ्यांना एक जाग आलेली आहे, चांगली गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण असं म्हणतो की आज शिवसेना प्रमुख हवे होते, आज शिवसेना प्रमुख हवे होते. पण शिवसेना प्रमुखांनी जे विचार देऊन ठेवलेले आहेत, मग ते पाकिस्तान बद्दल असतील
किंबहुना आरक्षणाबद्दल असतील, आज सुद्धा ते जर का पाहिले तर आपल्या आत्ता लक्षात येतं की अरे त्यावेळेला 20-25 वर्षापूर्वी ते जे काय बोलले होते ते तसं जर का केलं असतं तर आज ही वेळ आलेली नसती. पण दरवेळेला एखादं कोणतरी कलाकार येतो, कोणतरी टिनपाटीतला साहित्यिक येतो, कोणतरी मंत्री येतो, मग आपलीच लोक काही असतात, आपली म्हणजे आपली नाही म्हणायला आपली, पण खरे कोणते मला माहीत नाही, त्यांचा कार्यक्रम ठेवतात. गेल्या वर्षी कोणतं आला होता, कसुरी का कोण, काय पुस्तक त्यांनी इकडे केलं प्रकाशित, त्याचं काय कौतुक. विरोध फक्त शिवसैनिकांनी केला. मला अभिमान आहे त्या शिवसैनिकांचा. आणि शिवसैनिक त्याला विरोध करताना काही असो, मग ते गुलाम अली येवोत, पाकिस्तानी खेळाडू येवोत, सिने कलाकार येवोत, पहिली सुरुवात त्यांना विरोध करण्याची ही शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की या पाखड्यांना माझ्या मायभूमीवरती पाय ठेवू देऊ नका. पण त्यावेळेला हेच सरकार होतं की त्यांना पूर्ण संरक्षण आम्ही देऊ. काय कडेकोट बंदोबस्त लावला होता, काय कडेकोट बंदोबस्त. जणू काय ते आतमध्ये आलेले तेच तुमचे मायबाप आहेत आणि त्यांच्या विरोधात देशभक्त शिवसैनिक जो रस्त्यावरती उतरलेला आहे तोच खरा देशद्रोही आहे, असा एक भ्रम आणि असं एक चित्र संपूर्ण जगामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बसा ना आता, जशी अंडी उगवतात तसं त्याने घेऊन बसा उगवत. बोलवा कसुरीला, बोलवा गुलाम अलीला, बोलवा सगळ्या कलाकारांना. का आत्ता का डोक्यामध्ये तिडीक जाते. एक साधा विचार त्याच्या मागचा होता शिवसेना प्रमुखांचा की जो सीमेवरती सैनिक लढतो आहे, कोण आहे तो. शेवटी सैन्य 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 सैनिक म्हणजे कोण असतो. सैन्य हे जनतेतून जन्माला येत असतं, हे लक्षात ठेवा. जनतेमधून असतं, आपलेच ते कोणतरी असतात, कोणाचे तरी पुत्र असतात, कोणाचे तरी पती असतात, कोणाचे तरी भाऊ असतात. आणि मग तो सैनिक ज्या वेळेला बंदूक घेऊन सीमेवरती लढत असतो, कोणत्या परिस्थितीत असतो, कोणत्या परिस्थितीत लढत असतो. ती परिस्थिती तर फार भयानक असते. पण तो ज्या समाजातून तिकडे गेलेला असतो त्या समाजाची भावना ही त्याच्यामध्ये असते, आलेली असते. आणि त्या समाजात जर का नेभडटपणा असेल तर सैनिक म्हणेल मी माझ्यासाठी, माझ्या देशासाठी शहीद व्हायला तयार होऊन इकडे आलेलो आहे, पण हा षंड, हा मी ज्याच्याशी लढतोय त्या देशातल्या सगळ्यांना रेड कार्पेट घालून माझं इकडे रक्त सांडतंय, इकडे रक्ताचे गालीचे हंतरले जात आहेत पाकड्यांकडनं, आणि हा त्या गालीच्यावरनं त्या कलाकारांना, खेळाडूंना आणि सगळ्यांना बोलवतोय नालायक अवलाद आहे. आणि ते सैनिक असे लढत असतात. मध्यंतरी एका सैनिकाचं एक मनोगत मी वाचलं, एक बातमी आली होती. ही बातमी कधी आली, हे जेव्हा सगळं झालं ना, सर्जिकल स्ट्राईक खोटे आहेत, आम्हाला पुरावा द्या. खरे यांना पुरा आणि त्याच्यावरती काय करायचं ते करा. पुरावा कसला मागताय. पण त्या सैनिकांनी म्हटलेलं आहे की सीमेवरती जेव्हा आम्ही लढत असतो, लढण्याची पण गरज नाही, नुसतं त्यांनी सांगितलं की 2 महिने आम्ही जिथे असतो तिथे येऊन राहा. पाऊस कसा असतो, पाणी कसं आमच्या सगळ्या पोस्टमध्ये घुसतं, बर्फ म्हणजे बर्फ, किती बर्फ पडतं, प्रतिकूल हवामान एवढं असतं की अनेकदा झोप सुद्धा लागत नाही आणि अन्नाचा कण सुद्धा पोटामध्ये जात नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये 20-20 किलो 25-25 किलो ते सगळं हत्याराचं ओझं घेऊन तिकडे चालता येणं शक्य नाही. 2 पावलं टाकल्यानंतर धाप लागते. अशा परिस्थितीमध्ये आपले सैनिक केवळ आपल्यासाठी, देशासाठी म्हणजे काय, देश देश म्हणजे काय, देश म्हणजे देशातले माणसं, देशातली दगडधोंडे नाहीत, आपल्या देशासाठी तिकडे लढत असतात, तयार असतात. आणि अशा परिस्थितीत जर का गोळीबार सुरू झाला, अन्नाचा कण नाही, झोप नाही, लढणार कसे, लढत कसे असतील. आणि अशा त्या सैनिकांवरती अविश्वास दाखवणारे करंटे, ही करंटे मला वाटतं भारत मातेची पुत्रच नाही, हे कदाचित पाकिस्तानची अवलाद आपल्यामध्ये वळवळ राहिलेली आहे, ती अवलाद इकडे आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला त्याची कल्पना येत नाही. आणि कल्पना येण्याची जर का आवश्यकता असेल, सरहद्दीवरती जाण्याची आपली कोणाची हिंमतच नाहीये. पण आपल्या शहरातल्या शहरात असं काहीतरी घडलं पाहिजे म्हणजे वाईट नाही, पण तिथल्या परिस्थितीची कल्पना येणारं असं काहीतरी आपण घडवलं पाहिजे की ते बघितल्यानंतर मग सगळ्यांना कळलं पाहिजे की आपल्यासाठी कोणतरी काही करतंय ते. आणि म्हणून माझ्या मनात एक असा विचार आला
की 2-3 वर्षापूर्वी मी बोललो होतो की आपला जो काही रेस कोर्स आहे त्या रेस कोर्सवरती एक चांगलं मोठं उद्यान बनवा. आज माझ्या मनात कल्पना अशी आहे की त्या रेस कोर्सवरती मोठी जागा आहे, 200 एकरच्या वरती आहे, त्या रेस कोर्सवरती वॉर म्युझियम बनवा. मोठं म्युझियम होऊ द्या, प्रचंड मोठं झालं पाहिजे. लोकांना कळू दे, मुलांना कळू दे बंदुका कशा असतात, तोफा कशा असतात, विमानं कशा असतात. आणि एवढंच नाही तर मला असं वाटतं एक तिकडे एक मोठा हॉल एक करावा आणि त्या हॉलमध्ये तिथलं जे काही टेम्परेचर असतं ना, वातावरण असतं ते निर्माण करायचं. आपल्या लोकांना सांगा ज्यांना गुलाम अली पाहायचं आहे तिकीट इकडे मिळतील, या हॉलमध्ये गुलाम अली बसलाय, जा आतमध्ये. भारत पाक क्रिकेट मॅच खेळायचे, जा इकडे मॅच लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, जा आतमध्ये. आतमध्ये लाईव्ह टेलिकास्ट आहे, दुसऱ्या दाराने जिवंत आलास तर मग बघ. एकदा कळलं पाहिजे आपल्याला की काय आपल्यासाठी कोण कोण काय काय करतंय ते. नुसतं गंमत म्हणून ठीक आहे, खेळाडू त्यांचा काय दोष आहे. खेळ आणि राजकारण एकत्र आणू नका, कला आणि काय राजकारण एकत्र आणू नका. पण गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये भारतीय सगळ्या वाहिन्यांवरती बंदी टाकण्यात येते, चित्रपटांवरती बंदी टाकण्याची मागणी होते. आणि एवढंच नव्हे तर जावेद मियादाद आणि इम्रान खान दोन्ही खेळाडू, जाऊ द्या, खेळाडू आणि राजकारणाचा काही संबंध नाही, खेळू द्या त्यांना, काय फरक पडतोय. तो जावेद आता उलटलाय आणि जावेद बोलतोय की आता हिंदुस्थानचा ऑल आउट करा. इम्रान खान म्हणतोय की मोदींना उत्तर कसं द्यायचं ते मी तुम्हाला दाखवतो. आणि आपण आलो का नुसत्याचे टाळे पिटणार आले का? कोणासारख्या मी पिटा बोलत नाही तुम्हाला, पण आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी एक देशभक्ती म्हणून काही एक रक्त आहे की नाही. आज ठीक आहे, या उरीच्या हल्ल्यानंतर आपला संताप उफाळून वरती आलेला आहे, पण हा संताप किती दिवस टिकणार? अजून 15 दिवस, 20 दिवस, त्याच्यानंतर IPL सुरू होईल, एखादा पाकिस्तानचा खेळाडू येईल, आणखीन दुसरे कोणते तरी सामने सुरू होतील. येऊ द्या, पाकिस्तानला खेळू द्या. पुन्हा शिवसेना आहे की शिवसेना, शिवसैनिक हा तमाम शिवसैनिक विरोधात रस्त्यावरती उभा आणि हेच सरकार बंदुका घेऊन आमच्या छाताडावरती पुन्हा त्यांच्यासाठी उभे. एकदा काय तो फैसला करा, पाकिस्तान बरोबर संबंध कसे ठेवायचे. आणि खेळ, कला, राजकारण ह्याच्यामध्ये तुम्हाला तफावत जर का करायची असेल तर मग मध्यंतरी मोदी बोलले होते, खून और पाणी एक साथ नहीं बह सकता. खून आणि पाणी, कला आणि राजकारण हे जास्त जवळ आहे का खून आणि पाणी हे जास्त जवळ आहे? कशासाठी पाणी थांबवता? पाणी पिणाऱ्याचा काय दोष आहे? साधी साधी माणसं आहेत, तहानलेल्याला पाणी देणं हे आपलं काम आहे, पण अडवायला निघालात ना. आणि आजचीच बातमी आहे, पाकिस्तानमध्ये आपल्याकडनं होणारे निर्यात होणारे टोमॅटो, लसूण, कांदा हे सगळे त्यांनी बंद करून टाकलेले आहे. का बंद करता? जो मानवतावाद आम्ही स्वीकारलेला आहे तो मानवतावाद पाकिस्तानला जाऊन शिकवा ना कोणतरी. जी लोक कार्यक्रम करतात अमन की शांती, अमन की शांती, जर तुझा चमन करतो तू जाऊन तिकडे अमन की शांती करून दाखव पाकिस्तानमध्ये. आम्हाला कशाला शिकवतात? ज्या अंगावरती येत आहेत त्यांना साफ करणं हे आमच्या शिवरायाची शिकवण आहे. होते ना त्याही वेळेला आम्ही असं काय म्हणत नाही की सगळे मुसलमान आमचे विरोधक आहेत, अजिबात नाही आहेत. पण जे मुसलमान इकडे राहून, किंवा आता मुसलमान कसले, हे जे आपल्या सैन्यावरती अविश्वास दाखवणारी सुद्धा जी काही नतद्रष्ट जी अवलाद आहे ती अवलाद सुद्धा, माझं म्हणणं आहे त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा टाकला गेला पाहिजे. हा खरा देशद्रोह आहे. आणि हे सगळं असं वातावरण बघितल्यानंतर जे काही आज घडतंय, मी वृत्तपत्रामध्ये जाहिराती वाचली आज, महाराष्ट्र घडतोय, आनंद आहे, महाराष्ट्र आमचाच आहे, सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहोत. पण महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते बघितल्यानंतर तो घडतोय काय बिघडतोय हा मोठा प्रश्न आहे. सीमा तर अशांत आहेच, आज सुद्धा तिकडे हल्ला झालेला आहे. एकूणच देशामध्ये अस्वस्थता आहे. कुठेतरी सगळी लोक स्विस बँकेतला काळा पैसा मोदीजी घेऊन येतील आणि आपल्या बँकेच्या खात्यामध्ये टाकतील, ही प्रतीक्षा करताना ज्या इन्कम टॅक्सच्या धाडी सुरू झाल्या त्याच्यात सगळे त्रस्त, सगळे व्यापारी वर्ग त्रस्त आहे.
आणि एकाने मला सांगितलं ये तो साहब कमाल हो गया और ये सिर्फ अपने यही हो सकता है. म्हटलं क्या हो गया. मला म्हणाले चहावाल्याच्या राज्यात डोसावाल्याची धाड पडते. म्हणजे काळा पैसा तुम्ही काढा, त्याच्याबद्दल आमचं काही नाहीये. पण दुसरा त्यांचा प्रश्न आहे, माझा प्रश्न नाहीये की जशा धाडी तुम्ही या भागात टाकता तशा धाडी तुम्ही त्या भागात टाकू शकता का हो. त्या भागात म्हणजे कुठे, त्या भागात म्हणजे कुठे. म्हणजे तो जो काही एरिया आहे भेंडी बाजार तो तसा एरिया, त्या भागामध्ये जाऊ तरी शकतात का. नाही जाऊ शकत. पण मग आपल्याच लोकांना सत्वत बसायचं. जर का गुन्हा असेल जरूर करा, जरूर त्याला शिक्षा करा, पण तिकडे सुद्धा मग सर्व धर्म समभाव पाहिजे. एकच धर्म चिरडायचा दुसरा धर्म, तसं नाही चालणार. आणि या सगळ्या अशा गोष्टी चालू असताना देशात अशांतता आहे, राज्यात तिकडे संपूर्णपणे असुरक्षितता आहे, आणि राज्य म्हणून इकडे सगळे मंत्री बसलेले. त्या सगळ्या मंत्र्यांना मी सांगतो, मी आलो तेव्हा गुलाबराव तुम्ही काहीतरी तो स्वामीनाथन आयोगाचा उल्लेख केला. देसाईजी तुम्ही मराठ्यांचं आरक्षण त्याच्याबद्दल तुम्ही बोललात. आहे ना, आरक्षणाविषय आहेच, पण त्याच्याही आधी एक विषय महत्वाचा आहे. तो म्हणजे असा की मध्ये मध्ये देशामध्ये एक चर्चा होत असते, जणू काही आपल्या देशात दुसरा काही राष्ट्रीय कार्यक्रम नाही आणि निवडणूक आहे का निवडणूक. ही निवडणूक झाली का ती निवडणूक, ती निवडणूक झाली का ही निवडणूक, ही निवडणूक का ती निवडणूक, या राज्याची झाली का त्या राज्याची, त्या राज्याची झाली का त्या राज्याची. आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये आपले पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री हे सगळे अडकून जातात. म्हणून मी शिवसेनेचा वर्धापन दिन होता त्याही वेळेला मांडलं होतं, तेच आज पुन्हा मांडतोय. देशाची जबाबदारी पंतप्रधानांना दिलेली आहे, राज्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. जबाबदारी दिल्यानंतर एखादा पक्ष किंबहुना एखादी निवडणूक, तो पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. मग पंतप्रधान एका पक्षाच्या प्रचाराला कसे जाऊ शकतात. मुख्यमंत्री तुम्ही शपथ घेताना, पंतप्रधान शपथ घेताना मी सगळ्यांशी सारखा वागेन ही शपथ घेतल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यासपीठावरती जाऊन अमुक एका पक्षाच्या उमेदवाराला विजयी करा ही भूमिका तुम्ही कशी काय घेऊ शकता. आम्ही म्हटल्यानंतर पक्ष मंत्री म्हटल्यानंतर त्यांचे लाल दिवे काढले जातात, संपूर्ण फौजफाटा काढला जातो, पण पंतप्रधान आपला फौजफाटा घेऊन जातात. आणि मग धरून चाला, जर का सार्वत्रिक निवडणूक आहे, गोरगरीब सगळे बसलेले आहेत समोर, आपण आपलं भाषण करतो आहोत, बाजूला पंतप्रधान येऊन बोलतायत की मला जर का मत दिलं तर किती लाख कोटी पाहिजेत, किती देऊ, 60,000 कोटी की 70,000 कोटी, 70,000 कोटी का 80,000 कोटी. लोक म्हणतील अरे हा आपला मसिहाच आहे. काय झालं रे बाबा, मुंग्या बसा बसा, बसून घ्या. अरे हातामध्ये भगवाय आणि याच्या मुंग्याला घाबरता तुम्ही. आणि जर का अशी आश्वासने ते देत सुटले तर लोकांचा विश्वास कोणावरती बसेल. साहजिकच आहे पंतप्रधानावरती बसणार. आणि गेल्या वेळेला जे घडलं की दिल्लीची निवडणूक झाली आणि दिल्लीची निवडणूक झाल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये आमचं सरकार आल्यानंतर अच्छे दिन आएंगे म्हणून एक वचन दिलं गेलं. लोकांनी भरघोस मतं दिली. मतं दिल्यानंतर आता ते बोलतायत की अच्छे दिन म्हणजे आमच्या गळ्यात अडकलेली हड्डी आहे. अच्छे दिन हमारे गले में हड्डी बनकर अटक गई है. मग आता ही हड्डी काढणार कोण. आणि जर का या सगळ्या निवडणुका एकत्र आल्या असत्या तर त्या आजच्या दिनाच्या एका भूलथापापायी सगळे मतदान त्याला करून बसून आज कपाळावरती हात मारण्याची वेळ आली असती. मग या एकत्र निवडणुका घ्यायच्या. कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेवढ्या राज्याच्या निवडणुका झाल्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये आसाम वगळता सगळ्या राज्यामध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षाने तिथल्या लोकांना निवडून दिलेलं आहे. कारण थोडासा वेळ गेला, अवधी मिळाला, लोकांना एक थोडासा भ्रम होता, पडदा बाजूला झाला, लोकांना कळायला लागलं की बाबा खरं कोण खोटं कोण. पण ह्या निवडणुका जर का एकत्र झाल्या तर हे जे काय गळ्यातली हड्डी कोणाकोणाच्या कशी अडकेल हे हाडूक काढणार कोण. पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट बघायची. तोपर्यंत हाड असं अडकलेलं असेल जर चगळतही येत नाही आणि गिळतही येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं
की एकत्र निवडणुका घ्यायच्या असतील जरूर घ्या, पण त्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री प्रचाराला कोणत्याही व्यासपीठावरती जाता कामा नये. आणि जर जाणारच असेल तर अगदी अपक्ष उमेदवाराच्या सुद्धा प्रचाराला त्यांनी जायला पाहिजे. जा, हा देश सगळ्यांचा आहे. निवडणूक लढणं, निवडणूक जिंकणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. आणि पंतप्रधान तुम्ही सर्वांचे आहात, मुख्यमंत्री तुम्ही सर्वांचे आहात. तुम्ही तुमच्या भूमिकेमध्ये असा पक्षपातीपणा करू शकत नाही. आणि मुळामध्ये या निवडणुकांमध्ये तुम्हाला रस घेण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही बाकीचे असतो ते आमचं काम करू. हे निवडणुकांचं एक झालं. बऱ्याच अशा काही काही गोष्टी आहेत. पण आज मला कल्पना आहे की सगळ्यांचं लक्ष माझ्यावरती कशासाठी आहे? मराठ्यांचे जे मोर्चे निघतात त्याच्यासाठी. मराठा 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 या सगळ्या विषयावरती सुद्धा शिवसेना प्रमुखांनी तेव्हा एक भूमिका मांडली होती की हे असं जातीपातीच्या आधारावरती आरक्षण देण्याऐवजी आर्थिक निकषावरती द्या. त्याच्यावरती मी थोडंसं आधी बोलतो. का द्या? का ही भूमिका शिवसेना प्रमुखांनी कशी काय आली त्यांच्या मनामध्ये? आर्थिक निकषावरती आरक्षण ह्याचं कारण असं की मी माझ्या आजोबांकडनं ऐकलेलं आहे, माझ्या वडिलांकडनं म्हणजे बाळासाहेबांकडनं ऐकलेलं आहे की आमचं घराणं, ठाकरे घराणं, आजोबा ज्या वेळेला लहान होते तेव्हा पनवेलमध्ये राहायचे. त्याच्यानंतर ते जे निघाले संपूर्ण कुटुंब कबिला घेऊन पूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती झाली. आणि ती भ्रमंती एवढी भयानक होती. संपूर्ण कुटुंब म्हणजे बाळासाहेब मला सांगायचे त्यांची सगळी भावंड बहिणी घेऊन आमचं कुटुंब निघायचं, कबिला निघायचा. महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी जायचो. सकाळ झाली की एका गावात गेल्यानंतर आजोबा सांगायचे की बसा इकडे मी आलो. कुठेतरी एक वस्तीला राहायचे. माझी आजी सगळी भांडी कुंडी त्या बोचक्यातून सोडून स्वयंपाकपणाला लागायची. थोडंसं काहीतरी शिस्त नाही शिस्त तेवढ्यामध्ये आजोबा यायचे आणि सांगायचे चला म्हणे इकडे काय आपलं जमत नाही, चला पुढच्या गावाला जाऊ. आणि ते पुढच्या गावी जायचे. हे करत 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 त्यांनी सगळ्यांना मोठं केलं. मोठं नुसतं वयाने मोठं नाही केलं, चांगले संस्कार देऊन त्यांनी असं मोठं केलं की माझ्या आजोबांना आणि शिवसेना प्रमुखांना सुद्धा शाळेमध्ये फी भरायला पैसे नव्हते म्हणून दोघांनाही शाळा सोडावी लागली. हे सत्य आहे. केवळ आर्थिक कारण, केवळ आर्थिक कारण. आणि मग माझ्या आजोबांनी त्यावेळेला पनवेलमध्ये असताना अचानक त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू कसा झाला? त्यावेळेला जी काही प्लेगची साथ आली होती, प्लेगची साथ म्हणजे एवढी भयानक होती की सकाळी लागला की संध्याकाळी गेला, संध्याकाळी लागला की सकाळी आटपला. आणि मग त्या सगळ्या प्लेगच्या साथीमध्ये ते इंग्रज सरकार घरामध्ये घुसून जे काही धिंडवडे काढायचे, भांडी कुंडी सगळं संसाराचं सामान बाहेर काढून होळी करून टाकायचे, कारण त्याच्यामध्ये प्लेगचे जंतू असू शकतील म्हणून. आणि मग त्यातनंच ते रँड कसे उभे राहिले हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण गावामध्ये प्लेग आला असताना माझ्या आजोबांचे म्हणजे प्रबोधनकारांचे वडील धट्टाकट्टा माणूस गप्प नाही बसला हाताची घडी करून की आता रे बाहेर जाऊ नको रे बाबा, पाणी पिताना सांभाळून पी, हे करताना. ते बोलले की हे काय गावामध्ये मग तो जात पात धर्म कोणताही असो एवढा मोठा आजार पसरतोय, पटापटापटा आपल्या डोळ्यात देखत आपले आप्तस्वकीय आपले मित्रमंडळी हे प्राण सोडतायत आणि आपण असं नेबलटासारखं घरात बसायचं. त्यांनी एक स्वतःची टीम केली, 8, 10, 15, 20 जणांची टीम केली आणि घरी घरी जाऊन सेवा करायला सुरुवात केली. दुर्दैवाने जर का कुठे मृत्यू झाला तर ते स्वतः तिकडे पुढे जाऊन तो मृतदेह, कारण मृतदेहाला हात लावायला यायला कुणी तयार नसायचं. हात लावला तरी संसर्ग होईल ही जी एक भीती होती, त्या भीतीतनं मृतदेह तसेच पडलेले असायचे. मग त्यांचं ते सगळे पुढची जी काय क्रियाकर्म असायचे ते आजोबांचे वडील करायचे. आणि हे करता करता जे व्हायचं तेच झालं. एक दिवस घरामध्ये आले तेच तापाने फणफणून, सकाळी आजारी पडले, संध्याकाळी गेले. आजोबा माझे जेमतेम 18 वर्षाचे. कुटुंबाचा आधार गेल्यानंतर करायचं काय? घरची परिस्थिती काय अशी नव्हती. कोणाची काही शाळा कॉलेजेस किंवा एखादा भूखंड ढापून आणखीन काहीतरी संस्था, ऊस कारखाना, साखर कारखाना उभा केला अशी परिस्थिती नव्हती. खायचं काय ही भ्रांत असताना मग माझ्या आजोबांनी पनवेलमध्ये घोड्याच्या टांग्याच्या पाट्या सुद्धा रंगवलेल्या आहेत. मी भीक मागणार नाही, खाईन ते माझ्या कष्टाचं खाईन, एक सुद्धा पैसा मी भीक मागून आणणार नाही.
त्याच्यामुळे आर्थिक चणचण काय असते ती माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी पूर्णपणे बघितलेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक निकषावरती द्या. आणि आज सुद्धा जो रस्त्यावरती समाज उतरलेला आहे, मराठा समाज, त्यांना मी पहिला हात जोडून विनंती करतो, तुमच्या हातामध्ये हा भगवा आहे, शिवरायाचा भगवा आहे, हिंदुत्वाचा भगवा आहे, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा भगवा आहे. या भगव्याला कुठेही लाज वाटेल असं वतन आपल्याकडनं होणार नाही, झालेलं नाही, पण होऊ देऊ नका. आणि त्याच्यामध्ये जर का कोणी त्या भगव्याला काळा डाग लावायला पुढे आला तर त्याला ताबडतोब उचलून खड्यासारखं बाजूला करा. कारण हे तेज वेगळं आहे. बरं ठीक आहे, जी भूमिका मी मांडली लगेच माझ्यावरती टीका सुरू झाली. उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांची भूमिका बदलली. काय बदलली मी भूमिका? मी भूमिका नाही बदलली. मी फक्त एवढंच म्हटलेलं आहे की त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचं ऐकून जर आर्थिक निकषावरती आरक्षण म्हणा, सवलती म्हणा, किंबहुना मी त्याला आरक्षण नाही म्हणत, मी त्याला न्याय हक्क म्हणतो. न्याय हक्क जर का न्याय हक्क दिले गेले असते तर आज ही मराठ्यांवरती पाळी आली नसती रस्त्यावरती उतरायची. पण आज संपूर्णपणे त्या समाजामध्ये खतखत आहे. ते कोपर्डीची एक चिमुरडी, ती चिमुरडी गेली काय आणि त्या एका ठिणगीने हा सगळा वणवा भडकवलेला आहे. एका ठिणगीने हा वणवा भडकवलेला आहे. आणि शिक्षण एवढं दुरापास्त झालेलं आहे की ते मिळवताना सुद्धा अनेक ठिकाणी असं होतं की शाळा ते घर, घर ते शाळा हा प्रवास आहे, तो या मुलींना जीव घेणं ठरत असतो. काय काय वेळेला या प्रवासामध्ये निर्जन स्थळं असतात आणि मग त्या स्थळामध्ये, त्या जागेवरती, त्या वाटेवरती हे जे कोणी नराधम टपून बसलेले असतात ते बरोबर शिकारीची वाट बघतात, सावधाची वाट बघतात आणि आपलं काम साधतात. पण आपल्याकडे दुर्दैव असं की एखादी घटना घडल्यानंतर आपण सगळे पेटून उठतो. लवकरात लवकर यांना फासावर चढवा. ते चढतात किंवा मध्यंतरी काय किती काळ चालू राहतं सगळं, महिने अजून पुरावे गळ होत आहेत, मग त्याच्यावरती साक्षी होणार, मग कोर्टाचा निकाल लागणार, मग त्याच्यानंतर पुढच्या कोर्टात, त्याच्यानंतर पुढच्या कोर्टात. हा जो काही सगळा प्रकार आहे त्याचा संताप, त्याचा उद्रेक हा संपूर्णपणे आज रस्त्यावरती उतरून आलेला आहे. आणि त्या उद्रेकासोबत शिवसेना आहे, नक्की आहे. कोणी जर का न्याय हक्क मागत असेल तर त्या न्याय हक्कासाठी शिवसेना त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या लढ्यामध्ये सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी हीच भूमिका मांडली की जर आर्थिक निकषावरती तुम्हाला आरक्षण देता येणं शक्य नसेल आणि समाजाच्या वरती, जातीपातीच्या आधारावरती तुम्हाला देता येत असेल तर जरूर द्या, कारण त्यांचा न्याय हक्क आहे. त्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित तुम्हाला ठेवता येणार नाही. पण ते देत असताना इतर जे कोणी आमचे सगळे बांधव आहेत, इकडे सगळे जमलेत ना, काय सगळे मराठा आहेत अशातला भाग नाही, धनगर आहेत, माळी आहेत, बहुजन समाज आहे, ज्यांच्या वाटेला जे आलेलं आहे त्यांच्या सवलतीला, त्यांच्या आरक्षणाला म्हणा किंवा त्यांच्या न्याय हक्काला तणभर सुद्धा धक्का न लावता बाकीच्या सगळ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळालाच पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे. आणि मग मुख्यमंत्री बोललेत की मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लढेन. नाही मुख्यमंत्रीजी, तसं नका बोलू. उद्या त्या आशेवर तुम्ही 25 वर्ष राहाल आणि 25 वर्ष झालं तरी मग सगळे येतील, काय झालं आमच्या आरक्षणाचं, आहे ना मी अजून लढतोय. तसं नको. आता यांच्या भावनाशी खेळ करू नका. हा सगळा समाज जो काही एकवटलेला आहे त्या समाजाला न्याय हक्क मिळालाच पाहिजे आणि तो न्याय हक्क मिळण्यासाठी म्हणून शिवसेना त्यांच्या सोबत राहील, नक्की राहील. देसाईजी तुम्ही बोललात ना तामिळनाडू सरकार, अर्थात तामिळनाडूमध्ये तो म्हणजे आता मी जयललिता ठाम मर्दासारख्या बसलेत. त्यांनी नाही म्हणजे नाही, मी करणार म्हणजे करणार, ही अशी धमक मुख्यमंत्र्यांनी दाखवली पाहिजे. द्या, लवकर द्या ना आरक्षण. अॅट्रॉसिटीचा कायदा आहे. या सगळ्या विषयावरती जे मी बोललो की एक दिवसाचं अधिवेशन घ्या, ते एवढ्यासाठी घ्या की आज मी जे काही बोलेन उद्या बोलेन असं मी बोललोच नाही. कारण आमचे पवार साहेब तुम्हाला माहिती आहेत, त्यांचं लेझिम नेहमीच सुरू असतं, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. वाटतात पुढे जात आहेत, दुसऱ्या दिवशी बघतो मागे आले. तिथल्या तिथेच असतात ते. एकदा बोलतात अॅट्रॉसिटी कायदा, त्याच्यात बदल झाला पाहिजे, नंतर म्हणतात बदल व्हायची गरज नाही.
पण आज मी सांगतो, जर अॅट्रॉसिटी कायदा हा जर का कोणावरती अन्याय होत असेल किंवा त्याचा गैरवापर होत असेल तर सगळ्यांना बोलवा आणि त्याच्यात जर का बदल करण्याची गरज असेल तर तो बदल घडला पाहिजे. याचा अर्थ गोरगरिबांवरती अन्यायाला मी समर्थन देत नाही, पण स्वतः मुख्यमंत्री बोललेले आहेत की याचा गैरवापर होतो. मग गैरवापर कोण करतं? पहिला गैरवापर करणाऱ्याला शिक्षा द्या. आणि म्हणून आरक्षण असेल, आणखीन काही विषय असतील, त्या विषयाला हात घालण्यापूर्वी तुम्ही घातलेलाच आहात हात. पहिली जी गोरगरीब कष्टकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं जी रस्त्यावरती उतरलेली आहेत, त्या सगळ्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे, त्या मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. आणि त्याकरता म्हणून जी ओबीसीची एक तुम्ही बोललात की 6 लाखापर्यंतची जी काय मर्यादा आहे, ती आर्थिक दुर्बल जो काय घटक आहे त्या घटकांना 6 लाख केलं उत्तम आहे, पण किमान 5 लाखापर्यंत ती मुदत केलीच पाहिजे. ती जी काय वाढ आहे ती तुम्ही करावीच लागेल आणि त्यासाठी संपूर्ण शिवसेना ही मुख्यमंत्र्यांना दबाव आणल्याशिवाय राहणार नाही. करा. गोरगरीब जे आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. पण काय काय घटना ज्या काही घडतायत एवढ्या हृदयद्रावक आहेत. गेल्या वर्षी एक जी काही घटना घडली आपल्या मराठवाड्यात मधलीच ती घटना, एक विद्यार्थिनी स्वाती पिटले, तिचं नाव बरोबर ना दिवाकरजी, स्वाती पिटले, त्या स्वातीनी आत्महत्या केली. का केली कल्पना आहे तुम्हाला? 8 दिवस तिने शाळेला दांडी मारली. 8 दिवस तिने मारली दांडी, म्हणजे तिला शाळेला दांडी मारावी लागली कारण घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी बसचं भाडं देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. काय करणार? आपण फक्त ट्रकच्या पाठी ऐकायचं, वाचायचं. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगी शिकली पण शिकणार कशी? बसचं जर का प्रवास भाडं तिच्याकडे नसेल तर मुलगी शिकणार कशी? आणि शिकायचं म्हटलं, चालत जायचं म्हटलं तर अंतर एवढं मोठं आहे की मधल्या त्या अंतरामध्ये कोणतरी नराधम बसला असेल तर तिची शिकार झाली तर जबाबदारी घ्यायची कोण? आणि मग 8 दिवसानंतर तिच्या आईने आजूबाजूला जाऊन पैसे जमा करून आणले आणि जमा करून आणून तिला दिले की जा तू शिक. काय धुणी मांडी केली असेल, आणखीन काय केलं असेल. आणि हे त्या मुलीला कळलं की माझ्या आईने आजूबाजूला सगळीकडे पदर पसरून, हात पसरून पैसे आणलेले आहेत केवळ आपल्या शिक्षणासाठी. मग तिने विचार केला की आज जर का ही वेळ आलेली आहे, पुन्हा उद्या काय करणार, परवा काय करणार? आणि मी जर का या माझ्या आईला असं वागायला लावत असेल, माझ्यासाठी जर का सगळ्यांकडे माझ्या शिक्षणासाठी हात पसरवायला लागत असेल तर त्याच्यापेक्षा मी नसलेली बरी, म्हणून तिने आत्महत्या केली. घडतोय महाराष्ट्र? घडतोय का महाराष्ट्र? आणि ती बातमी वाचल्यानंतर स्वाती पिटलेने आत्महत्या केली. जाऊ दे, असं नाही मी केलं. मी ताबडतोब दिवाकर रावतेंना फोन केला. म्हटलं दिवाकरजी, एक काम तुम्हाला करावंच लागेल, कारण दुष्काळ होता. दुष्काळ म्हटल्यानंतर एक तर समोर काहीच नाहीये, जवळपास वाळवंट झालेलं शेत, हातामध्ये काहीच नाही, डोक्यावरती कर्ज. आणि या कर्जबाजारी शेतकऱ्याला मदत कशी देणार? शाळा किंवा शैक्षणिक वर्ष हे कोणासाठी थांबणारं नाहीये. आणि म्हणून मी दिवाकरजींना सांगितलं की दुष्काळग्रस्त भागामध्ये नव्हे, संपूर्ण मराठवाड्यामध्ये या शैक्षणिक वर्षामध्ये तमाम सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च एसटी मार्फत विनामूल्य करून टाका. त्याचा कितीतरी मोठा फायदा झाला. कितीतरी म्हणजे जवळपास 4-1 लाख विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग झाला. 4-1 लाख विद्यार्थी केवळ आपल्या या निर्णयामुळे रोजची शाळेत जाऊ शकले. याला म्हणतात शिवशाही. असे निर्णय घ्या, असे निर्णय घ्या. तसंच हे जे एबीसीचं जे म्हटलेलं आहे आहेत ना, कारण याचं कारण असं की ज्या वेळेला मी दौरे करत असतो त्यावेळेला एक नवीन हे आलं होतं, संचर आयोग, संचर अहवाल, संचर समितीचा अहवाल. बरोबर, मुसलमानांना आर्थिक हे द्या, अमुक द्या, तमुक द्या, सगळं आलं. मला शिवसेना प्रमुखांनी सांगितले की उद्धव तू जात होता आणि पंतप्रधान मनमोहन सिंग त्यांना जाऊन भेट आणि भूमिका त्यांच्याकडे मांड. मी गेलो, सोबत सर होते, आणखीन आपले खासदार होते. एक तर मनमोहन सिंग तुम्हाला माहिती आहे बाजूला बसले तरी ऐकायला येत नाही, ते किती डेसिबल मध्ये बोलतात तेच कळत नाही. आणि त्यांनी मला हळू आवाजात विचारलं की आपको नहीं लगता ये लोगों में गरीब लोग नहीं है? मी म्हटलं मनमोहनजी, आम्ही काय म्हणतोय नीट ऐका. आम्ही हेच सांगायला आलोय की आमचं त्यांना सवलती द्यायला ना नाहीये.
पण तुम्ही ज्या पद्धतीने देत आहात त्यांना मुसलमान म्हणून सवलती देऊ नका, त्यांना या देशाचे गरीब नागरिक म्हणून सवलती द्या. आमचं काही म्हणणं नाही आहे. आणि तुम्ही पंतप्रधान संपूर्ण देशाचे आहात, तुम्ही केवळ एका समाजाला किंबहुना एका धर्माला अशा सवलती देऊ शकत नाही. तुम्ही देणार असाल तर तमाम देशातल्या गरीब नागरिकांना द्या, आम्ही तुमचं समर्थन करू. आणि मग ते सगळं जाहीर झाल्यानंतर मी मराठवाड्यामध्येच फिरत होतो, संवाद दौरा होता माझा. असेच शेतकरी सगळे जमले होते, काय मला माहिती नाही कोण होते कसे होते. आणि मी निघताना एक चुणचुणीत पोरगा माझ्या समोर आला आणि मला म्हणाले, साहेब एक प्रश्न विचारू का? म्हटलं काय? म्हणे आम्ही शाळेत जायचं नाही का? म्हटलं का रे? तर आम्हाला फी भरायला पैसे नाहीत, केवळ आम्ही, म्हणजे त्याचे शब्द आहेत, केवळ आम्ही मुसलमान नाहीत म्हणून आम्ही शाळेच्या बाहेर राहायचं का? काय उत्तर देऊ शकतो मी त्याला? पोराला शिकायचंय पण बापाकडे पैसे नाहीत, शाळेत जाणार कसा, शिकणार कसा? आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्या प्रथम ही जी काय आर्थिक दुर्बलांची जी काय आहे ना कोंडी होते, तिला किमान 5 लाखापर्यंत ही मुदत ही सरकारला वाढवायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी शिवसेना आग्रह धरून ती करून घेतल्याशिवाय राहणार नाही. अनेक मागण्या आता समोर येत आहेत. गुलाबराव, तुम्ही जे बोललात की स्वामीनाथन आयोग का स्वीकारायचं नाही, जी भूमिका शिवसेनेने भूमिका होत्या त्या शिवसेनेने प्रथम मांडलेल्या. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी पहिल्यांदा कोणी केली? लाखांचे मेळावे महाराष्ट्रामध्ये कोणी घेतले? त्यावेळेला मोठे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी पहिल्यांदा कोणी केली? लाखांचे मेळावे महाराष्ट्रामध्ये कोणी घेतले? त्यावेळेला मोठ्या शरद पवारांनी श्रेय घेतलं की आमच्या सरकारने हे केलं. हे काही शिवसेनेच्या मेळाव्यांमुळे झालेलं नाहीये. पण मला मी तेव्हाही प्रश्न विचारला होता, पवार साहेब तेव्हा कृषी मंत्री होते. म्हटलं पवार साहेब ठीक आहे, तुम्ही श्रेय घेताय घ्या, पण मला संपूर्ण देशामध्ये एका तरी पक्षाचा मेळावा किंबहुना मागणी दाखवा की ज्यांनी उघडपणाने शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करा, कर्ज माफी नाही. मी माफी शब्द वापरत नाही, माफी हा गुन्हेगारांसाठी शब्द वापरतात. घेतल्यानंतर जे काय घडतंय हे काय आपण व्यवस्थित दिशेने चाललोय त्याचं लक्षण नाहीये. आणि मग कधी मला भीती वाटते, शिवसेना प्रमुख जे बोलत होते की देशाला जर का नीट नेतृत्व लाभलं नाही आणि त्यांनी सरकार नीट जर का चालवलं नाही तर कदाचित देशामध्ये अराजक येण्याची शक्यता आहे. आजचं केंद्रातलं सरकार कदाचित ही आपल्या देशवासियांची शेवटची आशा असेल, शेवटची आशा. आणि ते यशस्वी व्हावं, ती आशा यशस्वी व्हावी हीच मी आज प्रार्थना करतोय. माझं आणि भाजपचं आणि किंवा त्यांच्या नेतृत्वाचं पटलं नाही तरी मी एवढा करंटा नाही की काय वाटेल ते होऊ दे, वाट लागली तरी चालेल. नाही, हे पाप माझ्याकडनं होणे नाही. जिथे जिथे केंद्र सरकार चांगलं करेल, जिथे जिथे राज्य सरकार चांगलं करेल, ते उघडपणाने चांगलं केलं हे मी बोलणार आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या कार्यामध्ये मी सहभागी होणार. पण जर का वेळवाकडं काही पाऊल पडत असेल तर राधाकृष्ण विखे पाटील खरे त्यांची नाव घेण्याची सुद्धा काय लायकी नाही. मध्यंतरी तो जो काय वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला, मी मागितली ना, माझ्या माता भगिनींची माफी मागितली. मी का नाही मागायची? माझ्या माता भगिनी आहेत त्या, माझ्या माता भगिनी आहेत. आणि त्यांच्यासमोर मी नतमस्तक होईन. सोनिया गांधींसमोर नाही झालो मी तुमच्यासारखा. ज्या वेळेला माझे आजोबा, माझे वडील, आमचे पूर्वज, आम्ही सगळेजण देवीचे भक्त असताना त्या देवीचं आगमन घरामध्ये होतंय आणि आगमन घरात होताना मी का माफी मागितली? मला माझ्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही माता भगिनीच्या मनात किंचित सुद्धा माझ्याबद्दल, शिवसेनेबद्दल, सामनाबद्दल शंका राहता कामा नये की ह्यांनी महिलांचा अपमान केलाय. ते पाप माझ्याकडनं आणि शिवसेनेकडनं होणार नाही, अजिबात होणार नाही. आणि मी म्हणून तमाम जनतेला त्यावेळेला धन्यवाद सुद्धा दिले की आग लावण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते हुडकून काढा. कारण आग लावण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी झाला की महाराष्ट्रामध्ये आज एक भगवी सुनामी उसळलेली आहे, भगवं वादळ. कोणत्याही पक्षाला ते जवळ येऊ देत नाही आहेत, पण हातामध्ये शिवरायाचा भगवा आहे. जो वारकऱ्याच्या हातात आहे, जो शिवसैनिकाच्या हातात आहे, तोच तुमच्या हातामध्ये आहे.
आणि हे सगळं भगवं वातावरण बघितल्यानंतर माझ्या पक्षाचं फडकं याच्यामध्ये का फडकत नाही, हा पोटशूळ ज्यांना उठला त्यांनी हा मध्ये त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, हे शिवसेनेचं नातं महाराष्ट्राबरोबर एवढं तकलादू नाहीये. ही शिवसेनेची नाळ जी जोडली गेलेली आहे. आजपर्यंत अनेक जण आले. गेल्याही वेळेला पृथ्वीराज चव्हाण बोलले होते मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना दिसणार नाही. आज पृथ्वीराज चव्हाण कुठे आहेत आणि माझी शिवसेना कुठे? आणि आज सुद्धा मी सांगतोय, पुन्हा ज्यांना कोणाला हा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी या महापालिकेत घेऊन दाखवावं. यावं आमच्या अंगावरती येऊन दाखवा. मुंबई ही शिवसेनेची आहे, शिवसेना ही मुंबईची आहे. आणि ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं त्यावेळेला हवेत फडकणारी फडकी कामाला नाही आली, शिवरायाचा पवित्र भगवा कामाला आलेला आहे. तो भगवा त्यांच्या मदतीला धावून गेलेला आहे. आज सुद्धा ज्या आमच्या शाखा आहेत, शिवसैनिक आहेत, अनेकदा असं झालेलं आहे की कोणतंही संकट आल्यानंतर कशाला, कदाचित केंद्राच्या आणि राज्याच्या नाकर्तेपणामुळे ज्या ज्या वेळेला इकडे काही विघातक हल्ले झालेले आहेत त्यावेळेला बाकीच्या नेत्याचे कार्यकर्ते नव्हे, नेते हे टीव्हीवरती मुलाखती आणि प्रतिक्रिया द्यायला जातात. माझा शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक हा पहिल्यांदा तिकडे मदत करून रक्तदानासाठी उभा राहतो. हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यामध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी ज्या वेळेला त्या जखमींना बघायला जातो त्यावेळेला तिथले डॉक्टर येऊन सांगतात की उद्धवजी, जरा आपल्या शिवसैनिकांना सांगा की आता रक्तदान करू नका, आमच्याकडे रक्त ठेवायला जागा नाहीये. एवढं रक्तदान त्यांनी केलेलं आहे. आणि हे रक्ताचं नातं जे शिवसेनेने निर्माण केलेलं आहे ते तुम्ही कधीतरी निर्माण करू शकाल. त्याच्यामुळे या आमच्या रक्ताच्या नात्यामध्ये ढवळाढवळ करायला येऊ नका. आज सोबत आनंदात राहू. पण मुंबई महापालिकेच्या विषयाला मी आज तूर्त हात घालत नाहीये. पण असं काही व्हायला नको की माझ्याकडनं काहीतरी घडलं. नाही, मला असं बिघडवायचं नाहीये. सोबत येणार असाल तर आनंदाने या. पण तुमच्या मागे जर का आम्ही भिकेचा कटोरा घेऊन यावं असं वाटत असेल, अजिबात येणार नाही. जे काय असेल ते आमच्या हक्काचं आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्या हक्काचं घेऊ आम्ही. आणि एवढा आता मर्द शिवसैनिक जागा झालेला आहे. गेल्या वेळेला एकदा घडलं ते पुन्हा पुन्हा घडेल असं नाहीये. जागे आहात ना रे? ठीक आहे, मग तुम्ही हा आता विचार करायचा नाही. तुम्ही प्रत्येकाने आपापलं काम जोरात करायचं. आणि दसऱ्यानंतर दिवाळीच्या आसपास माझा मनोदय असा आहे की मी शिवसेनेच्या प्रत्येक शाखेमध्ये येणार आहे. माझा शिवसैनिक हा ज्या शाखेमध्ये बसतो, ज्या शाखेमध्ये बसून माता भगिनींची कामं करतो, त्या प्रत्येक शाखेमध्ये मी येणार आहे. तूर्त युतीचा विचार तुम्ही करायचा नाही. त्याचा निर्णय काय घ्यायचा तो घेऊ. पण आत्ता मात्र मुंबई महापालिकेवरचा फडकणारा हा शिवरायाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, मराठी माणसाचा भगवा, त्याला जर का कोणी हात घालायचा प्रयत्न करत असेल तर तो भगवा तुमच्या हातामध्ये कसा मजबूत धरलाय हे त्याला एकदा त्याचं बळ कळू द्या. त्याचं बळ कळलं पाहिजे. आणि म्हणून आजचा हा शिवसेनेचा 50वा दसरा मेळावा, अनेकांना असं वाटलं होतं की हा होणार नाही, किंबहुना अनेकांना असं वाटत होतं की हा होऊ नये. पण त्यांना कल्पना नाही शिवसैनिक हा काय नसेतनं घडलेला आहे. इकडे जरी दो पाऊस पडला असता तरी सुद्धा मी आणि हे तमाम शिवसैनिक इकडे असेच आले असते. असेच आले असते. पावसाने आम्हाला अडवू शकला नसता. पाऊसने आणखीन कोणी अडवू शकलं असतं. याचं कारण शिवसेना प्रमुखांनी जो एक विचाराचा वसा आमच्याकडे दिलेला आहे. शिवसेना हा नुसता पक्ष नाही, शिवसेना ही नुसती संघटना नाही. आणि तसं म्हटलं तर निदान महाराष्ट्रामधला शिवसेना हा सगळ्यात जुना आणि जाणता पक्ष आहे. बाकी कोणीही एक पक्ष, एक विचार, एक झेंडा, एक नेता घेऊन 50 वर्ष पूर्ण केलेला पक्ष ह्या महाराष्ट्रात नाही. सगळे बाकीचे पक्ष फुटलेत, तुटलेत. मूळ त्यांची म्हणजे अगदी काँग्रेस सुद्धा, आधीची काँग्रेस काय होती, आताची काँग्रेस काय झाली, ही काँग्रेसची सुद्धा शक्ल झालेली आहेत. बाकीच्यांची शक्ल झाली. मूळ काँग्रेस नेस्तनाबूत झाली. पण शिवसेना ही तशीच्या तशी राहिलेली आहे आणि शिवसेना ही अशीच राहणार आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपले सगळे
मी वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा त्यांची आठवण काढली होती. स्वतः शिवसेना प्रमुख, आपले सर्व नेते जे आज आपल्यात नाही आहेत आणि जे शिवसैनिक ज्यांनी रक्त सांडलं, घाम गाळला, कष्ट केले, मेहनत केली, आणि जे शिवसैनिक ज्यांनी रक्त सांडलं, घाम गाळला, कष्ट केले, मेहनत केली, त्या सगळ्यांना स्मरून आपण सगळेजण एक शपथ घेतो आहोत की जे काम तुम्ही केलेलं आहात, जो विचार तुम्ही आम्हाला दिलेला आहात, जो विश्वास तुम्ही आम्हाला दिलेला आहात, तो विश्वास आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. झेंडा मोठ्या डौलाने फडकवल्याशिवाय राहणार